पोपटराव भसे लिखित धमाल भाग 6. शंकरची बोर्डाची परीक्षा अवघी महिन्यावर आली होती. शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यांना जरी अभ्यासासाठी सुट्टी दिलेली होती तरी घरामध्ये अभ्यासात लक्ष केंद्रित होत नसल्यामुळे शंकर आनंद रोज 4-5 तास शाळेच्या लायब्ररीत जाऊन बसत होते. 10 वाजल्यानंतर दप्तराची पिशवी गळ्यात अडकवून शंकर खाली आला. खोलीत डोकवून त्यांनी माईंना विचारलं, माई आपली सुंदराबाई शाळेत गेली? वय की, किती वाजले? 11 वाजाय आले. पण 10:30 येते म्हणली होती. तुझं काय काम आहे तिच्याकडं? नाही, काम नव्हतं. जेवून अभ्यासाला बोरगावला जायचे. फळीव ताटे, टोपल्यात भाकरी आणि चुलीव कालवण आसन. कालवणाचा पत्ता नाही माई. गोधा धुवून आली नाही का? काही दिसत नाही. किती वाजता जायचं तुला? आता लगी निघायचे. घाई करू नको. तासभर उशिरा गेला तर काय बिघडणार नाही. सुंदर गोदापैकी कोणीतरी येईन इतक्यात. एखादं धिरडं झटपट करायला सांगते. बस निवांत थोडा वेळ. 7-8 मिनिटांनी दोघी बरोबर आल्या. धिरडं तळणं जमणार नाही म्हणून सुंदरनी बेसन केलं, भावाला जेवायला वाढलं. जेवल्यानंतर शंकर माईकडे गेला. तिने विचारलं, का आला? तुला बोरगावला जायचं आहे ना? हा, 50-60 रुपये पाहिजे. का? साखरपुडा झाला म्हणून मित्रांना चहा पाजायचा. तुझ्या बापाच्या खिशात असतील ना? त्यांचा खिस्सा त्यांच्याबरोबर गेला माळ्यात. मग त्यांच्याकडं सकाळी का नाही मागितलं? तू खजिनदार आहे माई. तेवढ्याच सुंदर जवळ येऊन त्याला म्हणाली, शंकर भाऊ, एक काम आहे तुझ्याकडं. काय ग? तुला फेअर अँड लवली माहिती का? कसली असती? शंकरनी गालात हसत विचारलं. अरे तोंडाला लावतात ती. कशासाठी लावतात ती? रंग गोरा होण्यासाठी. काय तुला काय आणखीन गोरं व्हायचे का? अरे मला नाही बाबा, गोधाला गोरं व्हायचे. कोणत्या डॉक्टरनी सांगितलं तिला? मैनाबाई माईला सांगत होती. ती कोणत्या शाळेतनं शिकून आली आहे? याच्यावर सुंदरला काही उत्तर देता आलं नाही. हिरमुसल्या चेहऱ्यानं जरा वेळानं म्हणाली, मंदाबाईनी गाजरा अक्का पण ते फेअर अँड लवली वापरतात शंकर भाऊ. गोदाच्या उपयोगाची नाही ते सुंदर. नाच सोडून दे म्हणाव. कावळ्याला किती पावडर लावली तरी त्याचा बागळा होईन का सांग? का टिंगल करतो रे बाबा तिची? फार दौलत नाही मागत ती. म्हणती तर ये की घेऊन. माई म्हणाली, माई ती क्रीम लय महाग असती. असू दे, केवढ्याला मिळतं सांग? मला किंमत काय सांगता येणार नाही, पण कमीत कमी 100-125 नक्कीच असन. अनाठाई खर्च करायचा असेल तर आपली काय ना नाही. आण बाबा. गोरा व्हायच्या बिन खर्चाचा मी नामी उपाय सांगू का? नको सांगू. साखरपुड्याच्या दिवशी मामा मामीनं जशी रंगवली होती तसा उपाय सांगणार नव्हतो माई मी. तुला उशीर नाही का झाला? कपाटातनं 200 रुपये घ्यान पळ. शंकर भाऊ, पैसे उरले तर भेळ घेऊन या. आणखीन काय आणायचं असं तर विचारून ये. लाडक्या सुनेचं लय कौतुक चाललंय बरं का सुंदराबाई. घे तिच्याबरोबर तू पण हात धुवून. आनंदा स्टँडजवळच्या लिंबाच्या सावलीत शंकरची वाट बघत उभा होता. जीपमध्ये जाऊन बसल्यावर त्याने विचारलं, का उशीर झाला? कालवण तयार नव्हतं आनंदराव. मावशीचा आजार काय म्हणतोय? तुला सांगू का, तिच्या आजाराबाबत ना माझं डोसकंच चालन असं झालं आहे. म्हणजे तिच्या आजाराची मला शंकाच यायला लागली. आजार खरा आहे का खोटा आहे काय कळायला मार्ग नाही. अरे बाबा, आजार कधी खोटा असतो का? जाऊ दे मित्रा, कधीतरी प्रकाश पडेल. खंडू मामा, तुमच्या लक्ष्मीला चालू करा की आता. कधी दाबायची? सगळे हसायला लागल्यावर आनंदा मुक्तपणे हसत म्हणाला, कोण यायचं राहिले मामा? ते बघा की आमचे 2 हत्ती येतात. खंडूची बायको ठकूबाई, धाकटी बहीण मैनाबाई बरोबर गजगतीनं येत होत्या. त्या जीपमध्ये येऊन बसताच खंडूमामाने रागाचा आ म्हणून विचारलं, काय जीवन झोपला होता काय? एक फेरी झाली असते माझी. तुमच्यासारखा एकच उद्योग नाही आम्हाला, ठकूबाई म्हणाली. कुठं दौऱ्यावर निघाले? अरे आई आजारी आहे, तिला भेटून यायचंय. पाण्याच्या शिपीवर आहे शंकर भाऊ. म्हातारीला भेटायचं फक्त निमित्त काढले. दिवाळीपासून आत्तापर्यंत मोजून 7 वेळा जाईन म्हणता म्हणता गेलीच नाही.
या म्हशी 7ही वेळा इराण्याच्या हॉटेलात बाहेर पडेपर्यंत चरून आल्या. लय वैतागलो. उभा काच लावला त्या थिरडीने. काय बोलताय मामा? अहो चारलेलं खाणं तोंडावाटे काढायचं नसतं. अरे भाऊ, या खादाड बायकांना आहे ना मिसळपाव, भजी, जिलबीच्या 3-3 प्लेटी लागतात खायला. माझी दिवसाची सगळी कमाई ह्याच्यातच जाते. खाण्यापिण्यावर एवढा खर्च करता मामा? हां, सारखे आकडेमोड करत असता. काय सट्टा बिट्टा खेळतात काय? ठकीला खरं वाटा ना शंकर भाऊ. दारू, गांजा, गाण्याभाऊची टपरी रोज कशी काय चालू असती? कुठून येतात हो एवढे पैसे? ठकूबाईने विचारलं. तुझ्या आईने तिची इस्टेट माझ्या नावावर केली ना. बरं चला लवकर, उपाशी आलोय आम्ही, भुका लागल्यात. जीपमधले सारे हसायला लागल्यावर शंकरने विषय बदलला. मैनाबाई, तू ब्युटी पार्लरचा कोर्स करायला कुठं गेलती? का रे भाऊ? तुझ्या मालकिनीच्या लाडक्या सुनेनी मला फेअर अँड लवली आणायला सांगितली. 8-10 वर्षाच्या नाकट्या चाकण्या पोरी बी स्नो पावडर लावून दिवसातनं 4 वेळा आरशात बघतात भाऊ. हा गाजर पार्क घे मैनाबाई, कशाला नादी लागती त्याच्या? आनंदामध्ये म्हणाला. नावडतीचं मीठ आळणे असतं ना आनंदा भाऊ. टके, लय तोंड सुटलं या तुला. तुझं मीठ कसं आहे हे आनंदा भाऊला नाही माहिती. शंकर भाऊला विचार सांगन त्यो. मध्येच कोणीतरी म्हणाला. मैनाबाई, मला खरं सांग, ही काय लवली ही लावल्याने माणसाचा खरोखर उजेड पडतोय का? कोणी सांगितलं? कोणी म्हणजे? तू माईला गेल्या साली सांगितलं नव्हतं का? म्हणून तर तिने गोदीला माझ्या गळ्यात बांधली. लग्नानंतर घरात दिवा लावायची गरजच नाही म्हणली. मी असं नाही म्हणले भाऊ. मग कसं म्हणली होती? कसं म्हणली होती ते माईच्या समोर येऊन सांग, नाही तर गोदीचा उजेड पाडून दाखवायची हमी घे. मैनाचा चेहराच पडला. सगळे खो खो हसायला लागले. बोरगावपर्यंत छान करमणूक झाली. आनंदा, शंकर त्या दिवशी 12 ऐवजी 1 वाजता लायब्ररीत पोचले. 2:30 वाजेपर्यंत त्यांनी शांतपणे अभ्यास केला. 2:30 वाजता माधुरी त्यांच्याजवळ येऊन म्हणाली. नांदुरकर, काय डिस्टिंक्शनमध्ये पास व्हायचे का? कधीपासून आम्ही तुमची बाहेर वाट बघतोय. उठा. ग्रंथालयातली शांतता भंग व्हायला नको म्हणून ते पुस्तकं मिटून झटकन उठले. माधुरी पाठोपाठ बाहेर आले. शाळेच्या गेट बाहेर पडताच कमलाने त्यांना विचारलं. 2-2 तास एका जागेवर कसं बसवतो तुम्हाला? बुडाला मुंग्या नाही आहेत का? तुमचं काय बायांनो, एखादं खातं पितं घर मिळालं का मिटली तुमची चिंता. आम्हाला पोट भरण्यासाठी नोकऱ्या करायला लागणार आहेत आणि त्यासाठी आम्हाला चांगल्या गुणांनी पास व्हायलाच पाहिजे ना. संतोष भुवनमध्ये जाऊन बसल्यावर शंकरने विचारलं. काय खाऊशी वाटते पोरीनो? आम्हाला काय ढवाळे नाही लागले. आचारी बटाटा भजी काढतोय. 2-2 पावाबरोबर खाऊ आधी, नंतर चहा, एवढंच. शंकरने ऑर्डर दिल्यावर कमलाने त्याला विचारलं. नाराजी संपली का नाही शंकर? अगं, हा 1 नंबरचा सॉंगाड आहे कमला. याचं जळतं त्याला कळतं बरं का आनंदा. आईनं माझा झिरोवर क्लीन बोल्ड केलाय पोरीनो. एक पण धाव काढता आली नाही म्हण की. हातात बॅट घ्यायचीच इच्छा नाही राहिली. थापा मारू नको. हां, सांग कशी तुझी बायको? नाही तिचं नेमकं वर्णन नाही करता येणार मला. लग्नात बघचेल की. लोणी लावायला नाही आमच्याजवळ. खरं सांगू का? तुझं खरं सांगणं माहिती आहे आम्हाला शंकर. माझी होणारी बायको खरोखरच वर्णन करून सांगण्यासारखी नाही ग बायानो. 9वीपर्यंत ढकलत आणली होती. दिवाळीनंतर दिली शाळा सोडून. का बरं? शाळा शिकू द्यायची की. कशी शिकणार? कशी शिकणार? 6 माहीत सगळ्या विषयात 1 आणि 0 यांची फक्त आदला बदल झाली. बाया, आणि रंगानं कशी आहे? कशाला अंत बघताय माझा? अरे वेटर पाव आणायला गेलाय बेकरीत, तवर काय माश्या मारत बसायचं का? कमला, याची बायको आहे ना रंगाने सावळी आहे. कोळशापेक्षा थोडी उजळ म्हणके आनंदा. थोडी नकटी आहे, थोडी जाड आहे, थोडी बुटकी पण आहे. झालं का समाधान? थोडी थोडी आहे ना, म्हणजे काही एवढी वाईट नाही. हे बघ, नावडत्या बायका नवऱ्याला लय समाधान देतात मित्रा. 2-4 महिने जाऊ दे, तुला आपोआप आवडायला लागन ती. तुम्हाला मी एक प्रश्न विचारला, चालन का? चालन की, विचार. माझ्या बापाने मला दुसरं लग्न करायची परवानगी देऊन टाकली. अरे पण तुझं अजून एकही लग्न नाही झालं. 12वी पास झाल्यानंतर बाप म्हणला दुसरं लग्न ब्यायला शक्कर. मग काय अडचण येणार नाही. तुमच्या दोघींपैकी कोणची बाया माझ्या गळ्यात
विना अट हार घालायला तयार आहे सांगा. त्याला काय, आम्ही दोघी तयार आहे. तेवढ्यात वेटर आला आणि हसत हसत म्हणाला, भजीपाव आणू का मंडळी. फेब्रुवारी महिन्यातला 3रा शनिवार होता. शंकरने भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. 7 वाजायला आले होते. 5-6 मिनटं बाकी होती. अभ्यासाच्या तब्बल 2 तासांच्या बैठकीने त्याला कंटाळा आला होता. हातातलं पुस्तक मिटून तो उठला. अंथरूण पांघरुणाच्या गाड्या घातल्या, खाली गेला. आतल्या दालनात डोकावलं. माईची आंघोळ चालली होती. गोधा सुंदर चुलीजवळ होत्या. गोध्या चपात्या लाटत होती. सुंदर भाजत होती. त्याने बहिणीला विचारलं, रांजणात पाणी आहे ना सुंदर? हाय की. गोठणीकडे जायचं नाही का तुला? नाही नाही, थोडी गायची लागली. संडासचा डबा गाळायला लागला भाऊ. आता काल संध्याकाळपर्यंत चांगला होता. आज तुमच्यापैकी कोणी गेलंच नाही का संडासला? अरे सकाळी गोदाच्या हातून जोत्याच्या कॉपल्यावर पडला. गोदी जोत्यावर बसली होती संडासला? काय बोलतो रे भाऊ? कडी तुटली. पाण्यानं भरलेला जबा दोत्यावर पडला, डाब्याला पडलं भोक. असं असं असं. मग आता काय नेऊ मी? दुसरा एखादा डाबा नाही का? हाय, तो पण गळतोय. आज बोरगावून येताना आणि एखादा. सुंदराबाई, मला आत्ता जायचं आहे ना. उतरंडीचं मडकं देऊ का? काय पण दे, पण दे. शंकर तिकडून येईपर्यंत माईची आंघोळ झाली होती. त्याला टॉवेल अंडरवेअर हातात घेताना बघून कंबर दाबून धरत माई म्हणली, शंकर तोंड धू, नाश्ता कर, मग जा आंघोळीला. काय विशेष बेत आहे का? गोल भजी काढायची. कोण काढणार आहे? अरे नाही, पोरीनं काढता आली तर मी काढन बाबा. काय पोरी काय लहान राहिले का आता? अरे शिकतीन की हळूहळू. पेस्टनी कोण दात घासतं ग माई? हां, पेस्टनी कोण दात घासतं आपल्याकडं? सुंदर, संतोष, शांतू. आणि तुझी लाडकी बाची ती घासती चुलीतल्या राखेनी, आणि आम्ही दोघं लावतो मिशिरी. का? पेस्टची शिसारी आली का तुम्हाला? उद्यापासनं गोधा पेस्टनं दात घाशीन. आबा कुठं गायब झाले? ते गेले भिवा कुंभाराकडं. का? त्यांची पण कंबर दुखायला लागली काय? तुला नसत्या उचापती सांगितल्या कोणी रे? तोंड धू, गप घुमान, इथं येऊन बस. सुंदर जवळ बसत माई म्हणाली, आत्या तव्यात भजी टाकते मी, तुम्ही फक्त तळून काढा. माई, या पोळाला आज अंथरून सोडायचं नाही का? अरे काल डाव्या पायाचा अंगठा फोडून घेतलाय, ताप भरलाय अंगात. तेवढ्यात आबा आले, दोन्ही हातात 2 माठ घेऊन. ते न्हाणीत ठेवून आबा हात धुत असताना शंकर म्हणला, आपला माठ बी फुटलेला दिसतोय माई. अरे काल माझ्या हातनं फुटला. आज शनिवार आहे म्हणून तुझ्या बापाला तातडीनं भिवाकडे जायला सांगितलं. एकदम 2 आणले. एक माळ्यात न्यायचं रे बाबा. आबा शंकरजवळ मांडी घालून बसत म्हणाले, सुरज शेटकडनं गोळी आणली का? आणली की. माई तुझी कंबर काय म्हणती का? गेल्या शनिवारी डॉक्टरकडे गेलती ना? गेल्या शनिवारी गेलते, तू आत्ताशी विचारतोय रे? अगं आज शनिवारच आहे म्हणून विचारतोय. म्हणजे आज पुन्हा वारी आहे का नाही? काठाळा आला तर हेलपट घालायचा. थोडाफार फरक पडला आहे. तूप खाऊन लगे रूप येणार नाही असं डॉक्टर बी म्हणले. आणखीन काय म्हणले? मी चैतालीला चौकशी करायला सांगितलं होतं. काय सांगितलं तिने? बापाला विचारते आणि सांगते म्हणली. अरे हाडाचं दुःख नाही पोरा, बरं व्हायला वेळ लागतो. माई, पण एका जागेवर बसून आजार बरा होत नाही. शरीराची थोडीफार हालचाल व्हायला लागते, व्यायाम करायला लागतो. मला पण आता एका जागेवर पडून राहायचा आलाय काटाला. एका जागेवर कुजून मारण्यापेक्षा हे तो रामपारी वाईट वांगाळू बोल नको फशे. उद्यापासून रोज सकाळ संध्याकाळ कडजईच्या दर्शनाला जाईन म्हणते. कडजईचं मंदिर अवघ्या 200-250 पावलावर आहे माई. तू असं कर, आधी पाणवठ्याकडे चालत जा. पायावर पाणी घे, मग कडजईच्या दर्शनाला जा. दिवसातून एकदा गेली ना तरी भरपूर व्यायाम होतोय. पाहीन मी. पाहू नको, सराव कर. त्याच्याशिवाय तुला नीट चालता नाही येणार. तुला बोरगावला जायचं का नाही शंकर? नाही नाही, आज दांडी. का? काल आनंदा बहिणीकडे राहिलाय मुक्कामी. तो सोबतीला नसल्यामुळं मी घरीच अभ्यास करणार. निम्म नांदूर शनिवारच्या बाजाराला जात आहे पोरा. मला आज मळ्यात काम आहे, त्यामुळं भाजीपाला आणायला जाऊ शकणार नाही. 2-3 तासात येशील की परत. तुम्ही तर सुरज शेठपेक्षा सवाई चवली पावलीचा हिशोब मागता.
पै पै कमवायला घाम गाळायला लागतोय बाळा. हा, पण घाम गाळायला रागू महिन्याची जोडी ठेवली ना आपण. अहो, जोशी, बैरागे, पोतराज यांच्यावर तुमचा चटकनी विश्वास बसतो, पोटच्या पोरावर मात्र. मला कोणाच्या पोटा घालणं आणलाय? हा, का कोणा सवतीचा आहे मी? काय हो, किती बोलतो रे शंकर तू? पाट्यावरच्या उडपेच्या हाटेला 100 रुपये बिल काढताय तुम्ही. मी इथं 5 रुपयाला झालोय मान. त्या गोदीकडं बघा आबा, माझ्याकडे बघून गालात हसती खुदू खुदू. पैसे, याला जेवढे पैसे लागतील तेवढे दे. तुम्ही तुमच्या हाताने द्या धनी, मला हाबडी तोड करायला लावू नका. भरपूर नाश्ता करून झाल्यानंतर बापाकडून 500 रुपये घेऊन शंकर आनंदानं आंघोळीसाठी पाणवठ्याकडे गेला. कपडे काढल्यावर साबण आणला नाही याची त्याला आठवण झाली. ज्यानं सारं नांदूर बाळूमामा म्हणून संबोधतं त्या बाळकृष्ण गावडीची मुलगी गजरा, मंदा या एकाच वयाच्या जिवलग मैत्रिणी. शेजारी गुजगोष्टी करत धुणं धुत होत्या दोघे. बाळूमामा गजरा शंकरला परके नव्हते. बाळूमामा माईचा मावस भाऊ. गजरा नात्यानं शंकरच्या मावस मामाची मुलगी. पाण्यात 10-20 हात मारून आल्यावर शंकर गजराला म्हणाला, गजराबाई, जरा डोक्याला लावण्यापुरता साबण दे. अरे वा, लाडकी भाऊजय सोडून माझ्याकडं? लाडकी भाऊजय अलीकडं माझ्याशी मारक्या म्हशीसारखी वागायला लागली. माझ्या हाताला यश नाही गजराबाई. चोराच्या उलट्या बॉम्बा सरळ असतात का गजरा? दे साबण. आज काय बोरगाव वारी नाही का शंकर भाऊ? आहे ना. येणार आहे का? आम्ही दोघी येणार आहे. सध्या लय हवेत आहे तुम्ही. आणि तुझी हवा कुठं गुल झाली? माझी हवा आबाने आणि माईने घेतली काढून. कोणच्या गाडीने जाणार रे बोरगावला? 10-10:30 नंतर मिळेल त्या. खंडू मामाच्या लक्ष्मीतनं पण जाईल. 10:30 ये स्टँडावर, जाऊ बरोबर. काय बोरगावात धमाल दिसते आज? कसली धमाल? संभा भाऊ येणार असणार गजराबाय, तुला सुट्टे मिळणार असं दिसतंय. भाऊजी, आंघोळ झाली ना तुमची? मंदानी विचारलं. काय, मला काय कटवायचा विचार करते काय? गजरा, उरकलं ना तुझं? वांग्यावरचा राग यासरावर नका काढो वहिनी. संभा भाऊला सांगतो मी. संभा भाऊच्या पलीकडं जावा. आता मला काय फरक पडत नाही, कळलं का? इथं ठेवणीतली खोंड आहेत वहिनी. कोणकोणती आहेत रे? हळू आवाजात सांग बरं. गजरानं विचारलं. हे काय, बाईजा काकू, सोना मावशी, चंपा आत्या. ऐकलं ना? ऐकलं. काय रे शंकर बाळा, आम्हा म्हाताऱ्याचं वावडं आहे का तुला? तरण्या पोरींच्या बरोबर गुल्लू गुल्लू बोलणं चाललंय म्हणून शंका आली. बाईजा काकू म्हणाले. काय बोलताय काकू? आमचे कान अजून शाबूत आहेत बरं का. या पोरी तरण्या नाहीत काकू, अजून पारडे आहेत. उगा खोटानाटा आरोप नाही करायचा माझ्यावर. यांच्याकडून डोक्याला लावायला साबण घेतलाय फक्त. तुमच्याकडेच मागणार होतो, पण तुमच्या हातात निर्वासी छाप काळा दिसला म्हणून नाही मागितला. आणि तुझ्या तोंडून आमची नावं आहे मी ऐकली ना. नाही, गैरसमज नका करून घेऊ काकू. तुम्ही तिघी आपल्या नांदूरचं भूषण आहे असं मी या कालवडीला सांगत होतो. तुझ्या आईची कंबर बरी आहे का? हाना लांबून गोळ्या. अरे बाबा, आबा रोज भेटते, ते सांगतात मला कमी जास्तीचं. मग शंकर बोलणं आवर्त घेऊन मंदा गजराच्या मागोमाग चालायला लागला. वाटेत गजरा म्हणाली, तुझ्याबरोबर बाईजा काकू लय जपून बोलते. काय, आपल्या निम्म्या गावाने बाईजा काकूला केले बदनाम. तुला सांगतो, काकू फटकळ असली ना तरी, अरे 2 नवरे सोडून दिलेल्या चंपा आत्याची मैत्रीण आहे ती. घरात शिरल्यावर माईने त्याला विचारलं, जेवून जातोय ना? नाही, भूक नाही, पण 4 घास खाऊन जायला तर पाहिजे. लाडू बाईला एखादी भाकरी टाकाय सांग, जोर लावून पीठ मळ म्हणावं. तू सांगितलं तर ऐकणार नाही का ती? माझी ॲलर्जी आहे तिला. कसं व्हायचं माझं काय कळना. तुझं नाही, तिचं कसं होणार ह्याची काळजी मला लागली. आबाने आश्वासन दिलं म्हणून म्हणती का? कसलं आश्वासन दिलं? हेच की दुसरं लग्न करायचं. पायात खेटरं आहेत बरं का माझ्या. पायात खेटरं असायला धड चालता येते का तुला? मला उशीर होतोय, मी वरती जाऊन कापडं घालून येईपर्यंत भाकर कालवण झालं पाहिजे. अरे रात्री दही लावले, शेंगदाण्याचा थोडा कूट तिखट घालून तळायला सांगते. शंकर स्टँडवर पोचला तेव्हा बाकावर गजरा एकटीच बसलेली दिसली. बाकी सगळा शुकशुकाट होता. त्यांनी आश्चर्याने विचारलं, बाजार गाडी गेली काय?
तिला जाऊन 10-15 मिनटं झाली असतील. तू का नाही गेली मग? मी मांदाची वाट बघत थांबले. ती अजून नाही आली. आली होती 5 मिनिटापूर्वी संभातीला घेऊन गेला. आता आपल्याला जिपडं करायला लागन. पण तुला का उशीर झाला? स्वयंपाक तयार नव्हता. बस खाली बस, तुला बातमी सांगायची. शंकर बाकावर बसल्यावर गजरा म्हणाली, गेल्या शनिवारी मी 10च्या गाडीला शेलार डॉक्टराच्या दवाखान्यात जाण्यासाठी स्टँडाकडे चालले होते. आबा माई माझ्या पुढं 50-60 पावलावर चालले होते. माईच्या एका हातात काठी होती, दुसरा हात आबांच्या खांद्यावर होता. माई 1.5 पायावर चालल्या होत्या. बरं मग? अगं गेल्या 2.5-3 महिन्यापासून हा प्रकार चालू आहे गजरा. गेल्या शनिवारी माई शेलार डॉक्टरकडेच गेलती. तुझी त्यांची दवाखान्यात भेट झालेली दिसती. नाही तेच सांगायचे. आम्ही फाट्यावर उतरलो. मी पुढं बसली होती म्हणून सगळ्यात शेवटी उतरली. मग मला लय आश्चर्य वाटलं. हातातली काठी फुलवाल्याच्या टपरीखाली ठेवून आबांबरोबर माई मस्तपैकी चालत ओढप्याच्या हाटेलात गेली. तिचं दुखणंच नाहीसं झाल्यासारखं वाटत होतं. दवाखान्यात कधी आले माई आणि आबा? मी 1 वाजेपर्यंत दवाखान्यात होते. आबा माई दवाखान्याकडं फिरकलेच नाहीत. तुला सांगते, माईचं दुखणं खरं नसणार, माझी खात्रीच झाली. शंकर काही बोलू शकला नाही. काय बोलणार? माई सगळ्यांना फसवत होती आणि आबा तिला साथ देत होते. शंकरने विषय बदलला. तू आज पण शेलार डॉक्टरांकडे निघाली का? हां, गेल्या महिन्यापासून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. नंतर भाजी बाजारात जायचं, बाजारपेठेत जायचं आणि मग घरी. तुझं काय दुखतंय? आता बायाची कुठली दुखणी असतात? ती होतंय मला, म्हणून येते मी. मग डॉक्टरनी काय फरक नाही पडला का? निम्मा फरक पडल्यासारखं वाटतोय, पण आणखीन 1 महिना लागेल असं डॉक्टर म्हणले. तुझ्या लग्नाची तारीख धरली का? 1.25 महिना आहे अजून. नवरा काय करतो? पाटबंधारे खात्यात पाटकरी आहे. कोणचं गाव? महागाव. माणगावच्या पुढं 7 किलोमीटर. तुमची तारीख कधी धरायची? आमची तारीख काय ते आमची परीक्षा झाल्या हो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित धमाल ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरीवर. नमस्कार.